सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हल्ल्यानंतर भारतानं कठोर भूमिका घेतली, त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून त्यास प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं देशभरातील सर्व राज्यांना आज मॉकड्रिल घेण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार नियोजित वेळेत नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात ठीक 4 वाजता मॉकड्रिलला प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनातर्फे हे मॉकड्रिल करण्यात आलेलं आहे. हे मॉकड्रिल एअर रेड, फायर रेस्क्यू आणि ब्लॅकआउट या 3 विभागात करण्यात आले. पोलीस विभाग, अग्निशामक दल, नागरी संरक्षण दल, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, त्याचप्रमाणे सुरक्षा संदर्भातील सर्व विभागांचा या मॉकड्रिलमध्ये समावेश होता. दरम्यान नियोजित वेळेनुसार नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात मॉकड्रिल झालेले असून या मॉकड्रिल संदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. मई 2025 ला संध्याकाळी 4:30 वाजता आम्हाला निर्देश मिळाला, एअरफोर्सवरून मेसेज आला की एअर रेड होत आहे, म्हणून ह्याची मॉक एक्सरसाइज जे होती ते करण्यात आली. सर्वप्रथम तर 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे व्हेन्यू होता, म्हणजे आज जिथे मॉक एक्सरसाइज ठेवली होती केटीएचएम कॉलेज, जिथे एअर रेड झाली त्या जागावर सर्वप्रथम तर जे सायरन आहे ते वाजवण्यात आला, त्याची एफिशियन्सी चेक करण्यात आली. त्याच्यासोबतच नंतर किती लवकर आम्ही त्यामध्ये रिस्पॉन्स देऊ शकतो, त्यामध्ये कशा प्रकारे आपण पुढे जाऊन जे इंजर्ड आहे त्यांना लवकर ते लवकर त्या जगातून काढणे जिथे एअर रेड झालेलं आहे. त्याच्यासोबत जर तिकडे आग लागली असेल त्याच्यावर नियंत्रण घेणे आणि त्याच्यासोबतच जे कॅज्युअल्टी झालेली आहे त्यांना कसा इव्हॅक्युएट करणे, ह्या विषयाबद्दल मॉक एक्सरसाइज करण्यात आली. ह्या एक्सरसाइजला पूर्ण 30 मिनिट लागले आणि ह्याच्यातून आम्हाला बऱ्याच काही शिकायला मिळालं. हे पहिली किंवा हे आखरी एक्सरसाइज नाही आहे. हे आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे पण वेगळे वेगळे सिनारिओमध्ये आम्ही ही एक्सरसाइज घेणार आहे. जसं आज केटीएचएममध्ये ची जे बिल्डिंग आहे त्यामध्ये जर एअर रेड झाली तर कसं करायचे, ह्यानुसारच वेगळे वेगळे प्रकारचे जर अटॅक झाला किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल अशा प्रकारचे बरेचसे सिनारिओ असतात. जसा जसा ते सिनारिओ आमच्या समोर येईल तसा तसा कसा आपण त्याच्या पुढे जाऊन कसा आमचे जे रिस्पॉन्स आहे त्या टाईमला कमी करून आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सक्षम करू. सर्वसाधारण जे जनता आहे त्यांना कशा प्रकारे आपण ह्याचं ज्ञान देऊ शकतो अशा प्रकारे आम्ही प्रयत्नशील राहणार. सर, ब्लॅकआउट करणार आहात? ते आहे की मुंबईचे काही ठराविक भागामध्ये आज ब्लॅकआउटची एक्सरसाइज होणार आहे. नाशिकमध्ये ज्या दिवशी किंवा ज्या काळात ब्लॅकआउटचे निर्देश भेटतील किंवा एक्सरसाइज करण्याचे निर्देश भेटतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. सर, मनोड और सिन्नर पे भी होने वाला था. आम्हाला जे निर्देश मिळाले होते की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जागा निवडून करायचे आहे, जे शेवटचे निर्देश होते, त्यामुळे केटीएचएम कॉलेजचा निवड करण्यात आला. सर, आज 4 वाजता होणार होतं, उशीर झाला, काय नेमकं? उशीर नाही झालेला आहे. ते मॉक एक्सरसाइजचा भाग असतो की कधी तयार राहिला पाहिजे. 4 वाजता म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही आहे की एकदम 4 वाजताच येतील. ते आपल्या सर्वांना सजग राहिला पाहिजे. त्यामध्ये हे जाणून बुजून कमी जास्त वेळ जे आहे केला जाते, मग त्याच्यातूनच सजगता जे आहे आणि किती म्हणजे लोकांमध्ये हे आहे, किती लोक अलर्टनेस आहे ह्याचे चेक करण्यासाठी वेळ एक्झॅक्टली नाही ठरला जाते. त्यामध्ये कमी जास्त किंवा सिनारिओ कधीही बदलू शकतात. तेच खरंच मॉकड्रिल किंवा मॉक एक्सरसाइज सहभागी होते आज. ते मुख्यतः पोलीस विभाग होता, फायर डिपार्टमेंट होता, सर्वात महत्त्वाच्या तर सिव्हिल डिफेन्स जे होता ज्यांच्यामार्फत हे एक्सरसाइज करण्यात आली ते होता, होमगार्ड होते, त्याच्या व्यतिरिक्त फायर ब्रिगेड, मनपा, हे सर्व प्रकारचे जे मोठे मोठे विभाग होते. त्याच्या व्यतिरिक्त NCC जे आहे, NSS आहे, NYK आहे आणि हे सर्व जे विभाग आहे त्याच्यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचा जे विभाग होता, ह्या सर्व विभाग ह्यामध्ये यांचा समावेश होता. आपण म्हटलं की संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.